नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टडी करत आहोत रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आज आपण पाहणार आहोत आउटब्रीडिंग डिव्हाइसेस, पिस्टल इंटरॅक्शन, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस याचा अर्थ असा होतो की प्लॅन्ट्समध्ये बायसेक्शुअल फ्लॉवर प्रेझेंट असतात. तर बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही व्होरल्स प्रेझेंट असणे, त्याला म्हणणार तुम्ही बायसेक्शुअल फ्लॉवर. एकाच फ्लॉवरमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही सेक्स ऑर्गन प्रेझेंट असणे. मग असे जे बायसेक्शुअल फ्लॉवर आहे त्यापैकी काही फ्लॉवरमध्ये सेल्फ पॉलिनेशन फॉर्म होत नाही. म्हणजे जरी ते बायसेक्शुअल फ्लॉवर असलं, जरी त्याच्यामध्ये दोन्ही ऑर्गन्स प्रेझेंट असले तरीसुद्धा त्या फ्लॉवरमध्ये सेल्फ पॉलिनेशन फॉर्म होत नाही. त्याला म्हटलं जातं आउटब्रीडिंग डिव्हायसेस. अशा फ्लॉवरला म्हणणार तुम्ही आउटब्रीडिंग डिव्हायसेस. कारण काय, तर फ्लॉवरमध्ये ॲडॉप्टेशन झालं आहे, मॉडिफिकेशन झालं आहे. काय मॉडिफिकेशन झालं आहे की ते फ्लॉवर सेल्फ पॉलिनेशनला अवॉइड करतं आणि त्याच्यामध्ये जे मॉडिफिकेशन झालं आहे त्या मॉडिफिकेशनच्या साहाय्याने ते क्रॉस पॉलिनेशनला अचीव करण्याचं काम करतं. म्हणजेच आउटब्रीडिंगचा अर्थ काय झाला, आउटब्रीडिंग डिव्हाइसचा अर्थ काय झाला, ॲडॉप्टेशन अँड मॉडिफिकेशन ऑफ फ्लॉवर टू अचीव द क्रॉस पॉलिनेशन. त्याला म्हणणार तुम्ही आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. म्हणजेच काय झालं, प्लॅन्ट्स आर मेकॅनिझम दॅट प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन. आता नेक्स्ट पॉईंट आहे टू प्रमोट द क्रॉस पॉलिनेशन अँड इन्क्रीज जेनेटिक डायव्हर्सिटी. बघा, आता हे जे प्लॅन्ट्स जे आहेत हे क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करत आहेत आणि त्याच्यामुळे काय होते की जेनेटिक डायव्हर्सिटी ही इन्क्रीज होते. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय, ते की प्लॅन्ट्समध्ये वेगवेगळे पण फॉर्म होणे. आता प्लॅन्ट्समध्ये वेगवेगळे केव्हा फॉर्म होणार, जेव्हा क्रॉस पॉलिनेशन होणार. आपण आत्तापर्यंत स्टडी केले की सेल्फ पॉलिनेशन फॉर्म झालं तर जे ऑफस्प्रिंग तयार होतात हे ऑफस्प्रिंग आयडेंटिकल असतात, परंतु क्रॉस पॉलिनेशनपासून जे ऑफस्प्रिंग तयार होतात हे जेनेटिक डायव्हर्सिटी फॉर्म करतात. मग जेनेटिक डायव्हर्सिटी इन्क्रीज करण्यासाठी प्लॅन्ट्समध्ये असा बदल झालेला असतो जेणेकरून क्रॉस पॉलिनेशन होणार आणि जेनेटिक डायव्हर्सिटी ही इन्क्रीज होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की प्लॅन्ट्स हॅव इव्हॉल्वड वाईड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजी. मग त्याच्यासाठी काय झालं आहे की प्लॅन्ट्समध्ये हे इव्होल्युशन झालेलं आहे. प्लॅन्ट्समध्ये त्याच्यामध्ये ते सेक्शुअल स्ट्रॅटेजी फॉर्म झाली की जेणेकरून त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होणार आणि जेनेटिक डायव्हर्सिटी फॉर्म होणार. कारण काय, तर जेनेटिक डायव्हर्सिटी इज ॲन इसेन्शियल फॅक्टर फॉर इव्होल्युशन बाय द नॅचरल सिलेक्शन. कारण काय की जेनेटिक डायव्हर्सिटी हे इसेन्शियल फॅक्टर आहे इव्होल्युशनसाठी. नॅचरल सिलेक्शन केव्हा फॉर्म होणार, जेव्हा जेनेटिक डायव्हर्सिटी फॉर्म झाली. म्हणजे काय झालं की वेगवेगळंपणे प्लॅन्ट्समध्ये जे वेगवेगळी डायव्हर्सिटी फॉर्म होते, वेगवेगळे व्हेरिएशन फॉर्म होते. ते व्हेरिएशन फॉर्म झालं तर त्याचं नॅचरली सिलेक्शन होतं आणि त्याच्यामुळे इव्होल्युशन फॉर्म होतं. म्हणून इव्होल्युशन फॉर्म होण्यासाठी जेनेटिक डायव्हर्सिटी ही इसेन्शियल असते आणि तीच डायव्हर्सिटी फॉर्म होण्यासाठी क्रॉस पॉलिनेशन होणेसुद्धा गरजेचं आहे. म्हणून प्लॅन्ट्समध्ये काही सेक्शुअल स्ट्रॅटेजी फॉर्म झालेली असते ज्याच्या साहाय्याने प्लॅन्ट्स हे क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करण्याचं काम करतं आहे. आणि सेल्फ पॉलिनेशनला अवॉइड केलं जातं आहे. कारण काय की कंटिन्युअसली सेल्फ पॉलिनेशन फॉर्म झालं. समजा उदाहरणार्थ बघा, एक प्लॅन्ट्स आहे, याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन झालं आणि त्याच्यापासून ऑफस्प्रिंग मिळालं, दुसरं सेकंड जनरेशन मिळालं, परत आणखीन त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन झालं, परत तिसरं जनरेशन मिळालं. असं कंटिन्युअली जनरेशन फॉर्म होत असेल आणि हे कंटिन्युअली जनरेशन फॉर्म होत जाईल त्यावेळेस काय होतं की एक वेळ अशी येते की त्या प्लॅन्ट्समध्ये रिप्रोडक्शन फॉर्म होण्याचं स्टॉप होतं. म्हणजे त्याच्यामध्ये डिप्रेशन येतं. त्यालाच म्हटलं जातं इनब्रीडिंग डिप्रेशन. म्हणजे कंटिन्युअली जर सेल्फ पॉलिनेशन फॉर्म
केलं गेलं तर त्याच्यामध्ये त्याची जी जेनेटिक व्हरायटी जी आहे, जेनेटिक फॉर्मेशन जे आहे हे स्टॉप होतं, त्याला म्हणणार तुम्ही इनब्रीडिंग डिप्रेशन. म्हणून प्लांट्स हॅव डेव्हलप मेनी डिव्हायसेस टू इनकरेज द क्रॉस पॉलिनेशन. अशा वेळेस काय होतं की त्या प्लांट्समध्ये कंटिन्युअसली सेल्फ पॉलिनेशन फॉर्म झालं तर ते प्लॅन्ट्स हे इनब्रीडिंग डिप्रेशनमध्ये जातात आणि त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन स्टॉप होतं. मग हे रिप्रोडक्शन स्टॉप होऊ नये, परत न्यूली फॉर्म व्हायला पाहिजे प्लॅन्ट्स, म्हणून प्लॅन्ट्स हे इनकरेज करतात. प्लॅन्ट्स हे सेल्फ पॉलिनेशनला अवॉइड करतात आणि क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करण्याचं काम करतात, जेणेकरून की प्लॅन्ट्समध्ये वेगवेगळे प्लॅन्ट्समध्ये डायव्हर्सिटी फॉर्म होणार आणि प्लॅन्ट्समध्ये डायव्हर्सिटी ही या वेगवेगळ्या डिव्हायसेसमुळे फॉर्म होते. मग आपण आता स्टडी करूया की हे वेगवेगळे डिव्हायसेस कोणते आहेत. आउटब्रीडिंग डिव्हायसेस हे डिफरंट आहेत, म्हणून प्लॅन्ट्स डेव्हलप मेनी डिव्हायसेस टू एनकरेज द क्रॉस पॉलिनेशन. एक्झाम्पल आहेत वेगवेगळे, त्याचे आपण आता ते स्टडी करूयात. पाहू आता कोणते एक्झाम्पल आहेत ते. एक्झाम्पल आहे युनिसेक्शुअलिटी आहे, त्याच्यानंतर डायकोगॅमी आहे. डायकोगॅमीमध्ये आपल्याला प्रोटोएन्ट्री दिलं आहे, प्रोटोगायने दिलं आहे, त्याच्यानंतर प्रीपोटेन्सी दिले, हेट्रोस्टायली दिलं आहे, हर्कोगॅमी दिलं आहे आणि सेल्फ इनकम्पॅबिलिटी दिलं आहे. आता बघूया आपण की युनिसेक्शुअलिटी म्हणजे काय. फर्स्ट युनिसेक्शुअलिटी. आता the plant bears either male or female flower is called as युनिसेक्शुअलिटी. बघा आता प्लॅन्ट्समध्ये मेल किंवा फिमेल फ्लॉवर प्रेझेंट असतात, त्याला म्हणणार युनिसेक्शुअलिटी किंवा दुसरं नाव आहे त्याला डायोसिझम. त्याला डायोसिझमही म्हटलं जातं. ॲज फ्लॉवर्स आर युनिसेक्शुअल, सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. कारण काय की जर फ्लावर हे युनिसेक्शुअल असेल म्हणजे त्याच्यामध्ये फक्त कोणतंही एकच ऑर्गन प्रेझेंट असेल, सेक्स ऑर्गन हा एकच प्रेझेंट असेल तर तिथे सेल्फ पॉलिनेशन फॉर्म होत नाही. सेल्फ पॉलिनेशन हे पॉसिबल नसतं. मग अशा वेळेस काय होणार की क्रॉस पॉलिनेशन फॉर्म होणार. म्हणजेच प्लॅन्ट्समध्ये जर एकच मेल किंवा फिमेल हे वेगवेगळे फ्लावर प्रेझेंट असल्यामुळे तिथे सेल्फ पॉलिनेशन फॉर्म होऊ शकत नाही, तर तिथे क्रॉस पॉलिनेशन फॉर्म होतं, म्हणून त्याला म्हटलं जातं युनिसेक्शुअलिटी. मग प्लॅन्ट्स हे दोन प्रकारचे आहेत, मोनोशियस प्लॅन्ट आहे आणि डायोशियस प्लॅन्ट आहे. मोनोशियसचा अर्थ काय की प्लॅन्ट्स एक सिंगल प्लॅन्ट ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही वेगवेगळे फ्लावर प्रेझेंट आहे. एकाच प्लॅन्टवरती एक मेल फ्लावर आणि दुसरा फिमेल फ्लावर प्रेझेंट आहे. एका फ्लावरमध्ये अँड्रोशियम प्रेझेंट आहे, दुसऱ्या फ्लावरमध्ये गायनोशियम प्रेझेंट आहे. त्या प्लॅन्ट्सला म्हणणार तुम्ही मोनोशियस प्लॅन्ट. म्हणजे उदाहरणार्थ मेज प्लॅन्ट. मेज प्लॅन्ट जर तुम्ही बघितलं असेल तर काय दिसतं तुम्हाला की सगळ्यात वरती तुम्हाला टासेल दिसतो. हा टासेल म्हणजे मेल फ्लावर आहेत आणि खाली तुम्हाला कोण दिसतो फिमेल फ्लावरचा. फिमेल फ्लावरचं जे कणीस लागलेलं असतं ते खालच्या बाजूला असतं, म्हणजे त्याला काय म्हणणार तुम्ही, जे केसांसारखं स्ट्रक्चर असतं ते असतं फिमेल फ्लावर. म्हणजेच एकाच प्लॅन्टवरती काय झालं आहे, दोन वेगवेगळे फ्लावर तयार झाले, एक मेल आणि दुसरा फिमेल, म्हणून त्याला म्हणणार मोनोशियस प्लॅन्ट. तर डायोशियस प्लॅन्ट म्हणजे काय तर दोन डिफरंट प्लॅन्ट्स, एका स्पेसिसचे दोन डिफरंट प्लॅन्ट्स, वेगवेगळे प्लॅन्ट्स आणि दोन्ही प्लॅन्ट्सवरती एका प्लॅन्टवर मेल फ्लावर आणि दुसऱ्या प्लॅन्टवर फिमेल फ्लावर, त्या प्लॅन्ट्सला म्हणणार मग तुम्ही डायोशियस प्लॅन्ट. जसे की पपैया प्लॅन्ट्स आहे. जर तुम्ही पपैया प्लॅन्ट बघितलं असेल तर एका प्लॅन्ट्समध्ये पपई लागलेली असते आणि दुसऱ्या प्लॅन्ट्सवरती पपई येत नसते. दोघं प्लॅन्ट्सवरती फ्लावर फॉर्म झालेले असतात, परंतु एकाच प्लॅन्ट्सवरती पपईचं फ्रूट येतं, एका प्लॅन्ट्सवरती येत नाही. कारण काय की जिथे पपईचं फ्रूट आलं आहे ते फिमेल फ्लावर प्रेझेंट असतं तिथे, आणि जिथे पपईचं फ्रूट आलं नाही त्या प्लॅन्ट्सवरती मेल फ्लावर प्रेझेंट असतात आणि त्या मेल फ्लावरचे पोलन ग्रेन्स हे फिमेल फ्लावरवरती जातात. म्हणजेच काय झालं क्रॉस पॉलिनेशन फॉर्म होतं.
म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन फॉर्म होतं. हे सुद्धा काय झालं, एक डिवाईस तयार झालं प्लॅन्ट्समध्ये. हे युनिसेक्शुअलिटी फॉर्म झाली आणि त्याच्यामुळे प्लॅन्ट्समध्ये सेल्फ पॉलिनेशन हे अवॉइड केलं गेलं. तर नेक्स्ट आहे डायकोगॅमी. आता डायकोगॅमी म्हणजे काय की इन धिस अँथर अँड स्टिग्मा मॅच्युअर ॲट डिफरंट टाईप्स इन बायसेक्शुअल फ्लावर. आता प्लॅन्ट्समध्ये काय होतं आहे की जे प्लॅन्ट्स असतात त्या प्लॅन्ट्समध्ये बायसेक्शुअल फ्लावर प्रेझेंट आहे, अँथरही प्रेझेंट आहे आणि गायनोशियमही प्रेझेंट आहे, म्हणजे पोलन ग्रेन्सही प्रेझेंट आहे आणि स्टिग्माही प्रेझेंट आहे. परंतु इथे पॉलिनेशन सेल्फ पॉलिनेशन फॉर्म होत नाही. कारण काय की यांच्यामध्ये जे मॅच्युरेशन आहे हे मॅच्युरेशन हे डिफरंट टाईम्सला होतं आहे दोघांचं. स्टिग्माचं मॅच्युरेशन वेगळ्या टाईम्सला आहे आणि अँथरचं मॅच्युरेशन हे वेगळ्या टाईम्सला आहे. म्हणून त्याला म्हणणार तुम्ही डायकोगॅमी. जे bisexual flower prevents the self pollination. It can be further divided into two types. फर्स्ट टाईप आहे प्रोटोएंड्री आणि दुसरी आहे प्रोटोगायनी. प्रोटो म्हणजे बिफोर आणि एंड्री म्हणजे अँड्रोशियम. अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन द गायनोशियम. बघा प्रोटोएंड्रीचा अर्थ काय झाला की प्रोटोचा अर्थ होतो आहे बिफोर आणि अँड्रीचा अर्थ होतो आहे अँड्रोशियम. मग अँड्रोशियम हे अर्लियर मॅच्युअर होतं कोणाच्या अगोदर, गायनोशियमच्या. त्याला म्हणणार तुम्ही प्रोटो एंड्री. उदाहरणार्थ सनफ्लावर. तर दुसरं आहे प्रोटोगायनी. प्रोटोगायनी म्हणजे काय, प्रोटो म्हणजे बिफोर होतं, गायनी म्हणजे गायनोशियम. आता इथे काय झालं, गायनोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन द अँड्रोशियम. जे गायनोशियम हे अँड्रोशियमच्या अगोदर मॅच्युअर होतं म्हणून त्याला म्हणणार तुम्ही प्रोटोगायनी. प्रोटो एंड्री आणि प्रोटोगायनी याचा मिनिंग तुम्हाला तर समजलं असेल. डायकोगॅमीचा अर्थ काय झाला की प्लॅन्ट्समध्ये बायसेक्शुअल फ्लावर प्रेझेंट आहे, परंतु बायसेक्शुअल फ्लावर जरी प्रेझेंट असलं, जरी त्याच्यामध्ये अँड्रोशियमही प्रेझेंट आहे गायनोशियमही प्रेझेंट आहे, परंतु दोघांचा मॅच्युअर होण्याचा जो वेळ जो आहे हा डिफरंट असल्यामुळे ते एकतर गायनोशियम अगोदर मॅच्युअर होतं किंवा अँड्रोशियम अगोदर मॅच्युअर होतं, म्हणून तिथे सेल्फ पॉलिनेशन फॉर्म होऊ शकत नाही. म्हणून तिथे सेल्फ पॉलिनेशनने प्रिव्हेंट होतं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, क्रॉस पॉलिनेशन फॉर्म होतं. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आहे प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सी याचा अर्थ काय की ज्याची जर्मिनेट होण्याची कपॅसिटी अगोदर आहे, म्हणजे अगोदर कोणता पोलन ग्रेन्स हा जर्मिनेट होतो. काय की पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन्स फ्रॉम द सेम फ्लावर. आता बघा याचा मिनिंग काय झालं की एक प्लॅन्ट आहे, उदाहरणार्थ ॲपल प्लॅन्ट आहे. ॲपल प्लॅन्टमध्ये बायसेक्शुअल फ्लावर प्रेझेंट आहे, स्टिग्माही प्रेझेंट आहे आणि अँड्रोशियमही प्रेझेंट आहे. पोलन ग्रेन्स त्याचे पोलन ग्रेन्स त्या स्टिग्मावरती गेले म्हणजे काय झालं, सेल्फ पॉलिनेशन झालं. परंतु त्याच स्टिग्मावरती दुसऱ्या प्लॅन्टचे डिफरंट प्लॅन्ट्स आहे ॲपलचं त्याचेही पोलन ग्रेन्स आले आहेत तिथे. म्हणजे दोन्ही पोलन ग्रेन्स एका स्टिग्मावरती आले आहेत, स्वतः त्या सेम फ्लावरचे आणि दुसऱ्या फ्लावरचे पोलन ग्रेन्स त्या स्टिग्मावरती आले आहेत. परंतु जो पोलन ग्रेन्स अगोदर जर्मिनेट होणार त्याला जो अगोदर जर्मिनेट होईल तोच पोलन ग्रेन्सचेच मेल गॅमेट्स हे पुढे रीच होतील. म्हणजे काय झालं की जे पोलन ग्रेन्स आहे बाहेरून आलेले ज्या फ्लावरचे पोलन ग्रेन्स आहे ते रॅपिडली जर्मिनेट होतात त्या प्लॅन्ट्सच्या पोलन ग्रेनपेक्षा. म्हणजे सेम फ्लावरचे पोलन ग्रेन्स ज्यापेक्षा बाहेरून आलेल्या फ्लावर्सचे पोलन ग्रेन्स हे रॅपिडली जर्मिनेट होतात त्या कंडिशनला म्हटलं जातं प्रीपोटेन्सी. याचाच अर्थ असा झाला की सेम फ्लावरचे पोलन ग्रेन्स हे त्या सेम फ्लावरला पॉलिनेट्स करू शकले नाहीत, म्हणजेच सेल्फ पॉलिनेशनला त्यांनी अवॉइड केलं आणि इथे क्रॉस पॉलिनेशन अचीव झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हेट्रोस्टायली. हेट्रोस्टायली याचा अर्थ काय की स्टिग्मा आणि अँथर हे वेगवेगळ्या लेवलवरती प्रेझेंट असणे. एक उदाहरणार्थ एक प्लॅन्ट आहे प्रायमुला. या प्लॅन्ट्समध्ये वेगवेगळ्या
फ्लावर फॉर्म होतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर त्याच्यावरती फॉर्म झालेले असतात. 2 किंवा 3 प्रकारचे त्याचं मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. म्हणजे त्याच्यामध्ये स्टाईल आणि स्टिग्मा यांची लेवल ही डिफरंट लेवल असते. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की धीस प्रिव्हेंट द पोलन्स फ्रॉम रिचिंग द स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग. उदाहरणार्थ बघा, एक बायसेक्शुअल फ्लावर आहे, याच्यामध्ये स्टिग्माही प्रेझेंट आहे आणि एन्थरही प्रेझेंट आहे, परंतु दोघांची पोझिशन कशी आहे, डिफरंट आहे. दोघंही डिफरंट लेवलवरती प्रेझेंट आहे. समजा स्टाईल आहे, स्टाईल ही लॉंग स्टाईल आहे, तर काय झालं, स्टिग्मा हा अप्पर पोझिशनवरती आला आणि त्याच्या खाली जे अँथर आहे, अँथरचं कनेक्टिव्ह आणि फिलामेंट्स हे शॉर्ट आहे, त्याच्यामुळे काय झालं, अँथर हे खालच्या बाजूला आलं. तर काय होईल की दोघांचा एकमेकांचा जो कॉन्टॅक्ट आहे हा होणार नाही. म्हणजेच काय झालं, पोलन ग्रेन्स हे स्टिग्मावरती जाणार नाही. म्हणजेच याच्यामध्ये पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन काय झालं, अवॉइड केलं गेलं. सेल्फ पॉलिनेशन इथे फॉर्म होऊ शकत नाही. कारण काय, तर इथे स्टिग्मा आणि अँथर हे 2 डिफरंट लेवलवरती प्रेझेंट असल्यामुळे दोघांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. म्हणून इथे सेल्फ पॉलिनेशन फॉर्म होत नाही आहे. तर काय होतं आहे, इथे क्रॉस पॉलिनेशन फॉर्म होतं आहे. कशामुळे झालं, तर दोघांची पोझिशन जे दोघं स्टिग्मा आणि अँथर हे ज्या जागेवरती प्रेझेंट आहे त्या जागेवरती कशी त्यांची लेवल कशी आहे, डिफरंट आहे. म्हणून त्याला म्हणणार तुम्ही हेट्रोस्टाईल आहे. तर नेक्स्ट आहे हर्कोगॅमी. हर्कोगॅमी म्हणजे काय, इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन इन बायसेक्शुअल फ्लावर. म्हणजे बायसेक्शुअल फ्लावरमध्ये हे एक मेकॅनिकल डिव्हाइस फॉर्म झालेलं आहे की प्लॅन्ट्समध्ये नॅचरली फिजिकल बॅरियर प्रेझेंट असतात 2 सेक्स ऑर्गनमध्ये. म्हणजे मेल आणि फिमेल या दोघांमध्ये एक नॅचरली फिजिकल बॅरियर जे प्रेझेंट असतं, त्या बॅरियरमुळे काय होतं की दोघांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट होत नाही. म्हणजेच काय झालं की पोलन ग्रेन्स आहेत हे स्टिग्मापर्यंत कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. म्हणजे त्यांच्या एकमेकांशी कॉन्टॅक्ट होत नाही. उदाहरणार्थ काय, तर कॅलट्रोपिस. कॅलट्रोपिस तुम्ही सर्वांनी बघितलं आहे. रुचकिल प्लांट सर्वांनी बघितलेलं आहे. रुचकिल प्लांटचा जर फ्लावर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एक पेंटॅग्युलर स्टिग्मा प्रेझेंट असतो. तर काय झालं, पेंटॅग्युलर स्टिग्मा असा पसरट असतो. त्याच्यामुळे काय झालं, त्याच्या खालच्या बाजूला म्हणजे स्टिग्माच्या खालच्या बाजूला अँथर प्रेझेंट असतात. म्हणून त्याच्यामुळे काय होतं की अँथरचा आणि स्टिग्माचा हा कॉन्टॅक्ट येऊ शकत नाही. त्यांची जी पोझिशन हे पोझिशन चेंज असते. म्हणून काय होतं की इथे सेल्फ पॉलिनेशन हे अवॉइड केलं जातं आणि क्रॉस पॉलिनेशन अचीव होतं. मग त्याला म्हणणार तुम्ही हर्कोगॅमी. आता नेक्स्ट आहे सेल्फ इनकॅपेबिलिटी. आता सेल्फ इनकॅपेबिलिटी म्हणजे काय की जेनेटिक मेकॅनिझम फॉर्म होतं याच्यामध्ये की ज्याच्यामुळे जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज इनहिबिटेड. म्हणजे काय होतं आहे की फ्लावरमध्ये असं जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं की ज्या जेनेटिक मटेरियल काय करतं आहे की त्याच फ्लावरचे जे पोलन ग्रेन्स आहे त्याला इनहिबिट करण्याचं काम करतं. जर्मिनेट होऊ नये म्हणून ते त्याला इनहिबिट करण्याचं काम करतं, जेणेकरून ते त्या स्टिग्मावरती गेले, त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती गेले तर ते तिथे जर्मिनेट होऊ शकत नाही. कशामुळे होऊ शकत नाही, तर त्याच्यामध्ये असं जेनेटिक केमिकल प्रेझेंट असतं, त्या केमिकलमुळे ते जर्मिनेट होऊ शकत नाही. त्याला म्हणणार तुम्ही सेल्फ इनकम्पॅबिलिटी. सेल्फ म्हणजे स्वतः, फ्लावरमध्ये स्वतःच्याच फ्लावरमध्ये असलेलं जेनेटिक मटेरियल ज्याच्या साहाय्याने स्वतःच्याच फ्लावरमध्ये असलेल्या पोलन ग्रेन्सला जर्मिनेट होण्यास इनहिबिट करतं, त्याला म्हणणार तुम्ही सेल्फ इनकम्पॅबिलिटी. फॉर एक्झाम्पल टोबॅको. आता नेक्स्ट टॉपिक आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन. पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणजे काय, तर पोलन हे मेल पार्ट आहे आणि पिस्टल हा फिमेल पार्ट आहे. आपल्याला स्टडी करायचं आहे की या दोघांमध्ये काय कनेक्शन आहे किंवा फर्टिलायझेशनची प्रोसेस काय होते ते आपल्याला स्टडी करायचं आहे. पोलन
ते अगोदर आपल्याला पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणजे काय ते बघूया. तर पोलन पिस्टल इंटरॅक्शन याचा अर्थ काय की याच्यात सांगायचं असं आहे की जे प्रोसेस स्टार्ट होत आहेत, फर्स्ट प्रोसेस जी तुम्ही स्टडी केली ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स, त्याला तुम्ही पॉलिनेशन म्हणतात. ते पॉलिनेशनपासून तर फर्टिलायझेशनपर्यंत याच्यामध्ये फॉर्म होणारी जी प्रोसेस आहे किंवा या दोघांमध्ये पॉलिनेशनपासून फर्टिलायझेशनपर्यंत ज्या ज्या काही इव्हेंट होत आहेत त्या इव्हेंट्सला म्हणणार तुम्ही पोलन पिस्टल इंटरॅक्शन. म्हणजेच काय, इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्पोरोफायटिक टिश्यू. स्पोरोफायटिक टिश्यू मीन्स स्टिग्मा. इट बिगेन विथ पॉलिनेशन अँड एंड विथ फर्टिलायझेशन. म्हणजे ती पॉलिनेशनपासून स्टार्ट होते आणि त्याचा एंड होतो फर्टिलायझेशनपासून. बघा, इंटरॅक्शन कोणाचं होतं आहे, पोलन ग्रेन्स विथ स्पोरोफायटिक टिश्यू स्टिग्मा. पोलन ग्रेनचं स्पोरोफायटिक टिश्यू म्हणजे स्टिग्मावरती ॲक्शन होते आणि ती कुठून स्टार्ट होते, तिथे ट्रान्सफर झाले. कोण, पोलन ग्रेन स्टिग्मावरती. त्या प्रोसेसला म्हटलं जातं पॉलिनेशन अँड एंड विथ फर्टिलायझेशन. पॉलिनेशन झालं आणि त्याच्यानंतर फर्टिलायझेशनची प्रोसेस फॉर्म झाली. तर पॉलिनेशन टू फर्टिलायझेशन यामध्ये इव्हेंट्स फॉर्म झाल्या, त्याला म्हणणार तुम्ही पोलन पिस्टल इंटरॅक्शन. म्हणजे ऑल इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्हूल आर रिफर्ड ॲज पोलन पिस्टल इंटरॅक्शन. म्हणजे काय झालं की यांच्या दोघांमध्ये असणारी जे इव्हेंट्स आहे, कुठून, डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन म्हणजे पॉलिनेशन टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब. पॉलिनेशन झालं, पोलन ग्रेन्सचं जर्मिनेशन झालं, पोलन ट्यूब फॉर्म झाली आणि त्या पोलन ट्यूबची एंट्री ओव्हूलपर्यंत पोचले, ओव्हूलच्या सिनर्जिडपर्यंत जाऊन पोहोचली, त्याला म्हणणार तुम्ही पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आता पॉलिनेशन डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट टाईप ऑफ पोलन. आता बघा, पॉलिनेशनमध्ये पोलन ग्रेन्स हे ट्रान्सफर होत आहे, परंतु पोलन ग्रेन्स हे राईट पोलन ग्रेन्स आहे का रॉंग पोलन ग्रेन्स आहे हे माहीत नाही. राईट पोलन ग्रेन्स म्हणजे काय की जो जर्मिनेट झाला तो राईट पोलन ग्रेन्स आणि जो डिस्कार्डेड झाला म्हणजे जो जर्मिनेट झाला नाही, जो रिफ्यूज झाला, त्याला म्हणणार तुम्ही रॉंग पोलन ग्रेन्स. मग हा राईट पोलन ग्रेन्स आणि राईट पोलन ग्रेन्स हा रेकग्नाईज करण्याची पोलन स्टिग्मावरती त्याची ॲबिलिटी असते. पिस्टलची ही स्वतःची ॲबिलिटी असते की तो राईट पोलन ग्रेन्स किंवा रॉंग पोलन ग्रेन्स हा रेकग्नाईज करतो. म्हणजे काय करतो आहे की जो पोलन ग्रेन्स आहे तिथे आलेला तो त्याच याचा स्पेसिसचा पोलन ग्रेन आहे का रॉंग आहे, इथे गॅरंटी नाही आहे ना की पोलन ग्रेन्स हे ट्रान्सफर झाले तर तो त्याच स्पेसिसचे पोलन ग्रेन असतील किंवा दुसऱ्या कोणत्याही दुसऱ्या प्लांटच्या स्पेसिसचे पोलन ग्रेन्सही असू शकतील. मग पिस्टल काय करते की पिस्टलमध्ये ती स्वतःची ॲबिलिटी आहे की ते काय करते की रेकग्नाईज करते राईट पोलन ग्रेन्स कोणता आणि रॉंग पोलन ग्रेन्स कोणता हे त्याला तो रेकग्नाईज करतो. त्याला म्हणणार कंपॅबिलिटी किंवा इनकम्पॅबिलिटी. मग कंपॅबिलिटी म्हणजे काय की राईट पोलन ग्रेन्स आणि इनकम्पॅबिलिटी म्हणजे काय रॉंग पोलन ग्रेन्स. The wrong type of pollen is discarded by the pistil. The wrong type of pollen is discarded by pistil. म्हणूनच काय करतं पिस्टल की त्याच्या जे ॲबिलिटी आहे त्याने तो त्याला रिकग्नाईज करतो आणि जो रॉंग टाईप पोलन ग्रेन्स आहे त्याला डिस्कार्ड करतो. मग इथे कंपॅबिलिटी अँड इनकम्पॅबिलिटी ऑफ पोलन्स आहे हे पिस्टल कशाच्या सहाय्याने करतो आहे त्याला डिटरमाइन, तर त्याच्यामध्ये एक स्पेशल प्रोटीन प्रेझेंट असतं. त्या स्पेशल प्रोटीनच्या सहाय्याने तो त्याला डिटरमाइन करतो आणि मग रॉंग पोलन जो आहे किंवा रॉंग इनकम्पॅबिलिटी आहे त्या पोलनला तो डिस्कार्ड करण्याचं काम करतो आहे. मग ही डिस्कार्ड करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतं आहे पोलन रिकग्नायझेशन. ही जी
प्रोसेस आहे. या प्रोसेसला म्हणणार तुम्ही पोलन रिकग्नायझेशन. आणि त्या पोलन रिकग्नायझेशनमध्ये काय फॉर्म होतं आहे की प्रमोशन ऑर इनहिबिशन ऑफ पोलन ग्रेन्स. कोणत्या पोलन ग्रेनला प्रमोशन करायचं आणि कोणत्या पोलन ग्रेनला इनहिबिट करायचं हे ते डिटरमाइन करतं. म्हणजे काय करतं आहे की ही प्रोसेस इन्व्हॉल्व करते हे पोलन रिकग्नायझेशनची, की जिथे पोलन ग्रेन्सला रिकग्नाइज केला जातो आणि जो राईट असेल त्याला प्रमोशन केलं जातं आणि जो रॉंग असेल त्याला इनहिबिट केलं जातं, म्हणजे डिस्कार्ड केलं जातं. आता त्याच्यानंतर स्टिग्मॅटिक सरफेस ऑफ फ्लावर रिफ्यूज अदर रॉंग टाईप ऑर इनकम्पॅटिबल पोलन ग्रेन्स. म्हणजेच काय, स्टिग्मॅटिक सरफेस जो आहे तो फ्लावरचा स्टिग्मॅटिक सरफेस आहे तो काय करतो की रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन्स आहे किंवा इनकम्पॅटिबल पोलन ग्रेन्स आहे त्याला रिफ्यूज करण्याचं काम करतो. म्हणजे पोलन ग्रेन्सला रिकग्नाइज करून रॉंग आणि राईट पोलन ग्रेन्स हे रिकग्नाइज केले जातात, रॉंगला रिफ्यूज केलं जातं आणि राईटला प्रमोट केलं जातं. त्याच्यानंतर फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ऑपरेट्स टू एन्श्युअर दॅट ओनली इंट्रास्पेसिफिक पोलन जर्मिनेट सक्सेसफुली. ही जे फिजिओलॉजिकल मेकॅनिझम इथे फॉर्म होते त्या फॉर्ममुळे काय इन्श्युअर झालं की जे इंट्रास्पेसिफिक पोलन ग्रेन्स आहे हेच इथे सक्सेसफुली जर्मिनेट होतात. कशामुळे झाले तर बघा, आता जे पोलन ग्रेन्स आहे हे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होत आहेत. पोलन ग्रेन्स हे ट्रान्सफर होत आहेत तर नेचरमध्ये तर नंबर ऑफ प्लांट प्रेझेंट आहे, नंबर ऑफ स्पेसिस प्रेझेंट आहे. कोणत्या स्पेसिसचा पोलन ग्रेन्स हे कोणत्या फ्लावरवरती जाणार हे आपल्याला माहिती नाही आहे किंवा त्या प्लॅन्ट्सलाही माहिती नसतं. परंतु प्लॅन्टच्या फ्लावरच्या स्टिग्मॅटिक सरफेसवरती जर पोलन ग्रेन्स गेला तर त्या स्टिग्मॅटिक सरफेसची म्हणजे स्पेशली पिस्टलची ॲबिलिटी आहे तो त्याला रिकग्नाइज करतो. हा कोणता आहे, हा त्याच्या स्पेसिसचा असेल त्याला म्हणणार इंटरस्पेसिफिक पोलन ग्रेन्स. मग तो इंटरस्पेसिफिक पोलन ग्रेन्सला रिकग्नाइज करतो आणि त्याला प्रमोट करतो आणि जो नॉन इंटरस्पेसिफिक आहे त्याला तो रिफ्यूज करून देतो. आता स्टिग्मॅटिक सरफेस हा कम्पॅटिबल पोलन्सला जर्मिनेट होण्यासाठी, सक्सेसफुली जर्मिनेट होण्यासाठी इसेन्शियल प्रिरिक्विसाईट फॉर्म करतो. म्हणजेच काय करतो की या स्टिग्मॅटिक सरफेसवरती वॉटर आणि न्यूट्रिएंट प्रेझेंट असतं ते त्याला प्रोव्हाइड करतो. जो कम्पॅटिबल पोलन जो आहे हे वॉटर आणि न्यूट्रिएंट्स जे आहे त्याला ॲब्सॉर्ब करतो आणि जर्मिनेट फॉर्म होतो. जर्मिनेट झाला तर पोलन ट्यूब ही प्रोड्यूस होते. पोलन ट्यूब ही प्रोड्यूस झाली तर तिची जी ग्रोथ आहे ही स्टाईल थ्रू होते, कारण की स्टाईलमध्ये स्पेसिफिक केमिकल जे प्रेझेंट असतं त्याच्या थ्रू त्याची ग्रोथ होते. आता त्याची जी ग्रोथ झाली तर फायनली जे पोलन ट्यूब जे आहे ते काय करते आहे की त्या वूल्सला पुश आउट करतं आणि एम्ब्रिओ सॅकपर्यंत जाऊन पोचतं. तो एम्ब्रिओ सॅकपर्यंत गेलं म्हणजे टीप ऑफ पोलन ट्यूब एंटर इन वन ऑफ द सिनर्जिड्स. ते एम्ब्रिओ सॅकच्या एका सिनर्जिडपर्यंत जाऊन पोचतं. त्याला त्या टिपमध्ये एका सिनर्जिडमध्ये तो एंट्री करतो आणि त्याला रप्चर करून त्याचे जे कंटेंट्स आहे त्याला रिलीज करतो. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणणार तुम्ही पोलन पिस्टल इंटरॅक्शन. म्हणजेच काय झालं की जे पोलन ट्यूब थ्रू मेल गॅमेट्स त्या एम्ब्रिओ सॅकमध्ये एंट्री करतं, सिनर्जिडला रप्चर केलं, त्याचं कंटेंट रिलीज झालं तर तिथून पोलन ग्रेन्स मेल गॅमेट जे एम्ब्रिओ सॅकमध्ये एंट्री करतात आणि मग ते एग्ज आणि सेकंडरी न्यूक्लियसजवळ तो फ्यूज होतो म्हणजेच फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. आताच आपण स्टडी केलं पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आता पोलन पिस्टल इंटरॅक्शनचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल. काय समजला की इंटरॅक्शन हे कोणाचं झालं, पोलन ग्रेन्सचं कोणाजवळ, स्पोरोफायटिक टिश्यूजवळ झालं आणि त्या इंटरॅक्शनमुळे जे पोलिनेशनपासून फर्टिलायझेशनची प्रोसेस फॉर्म झाली आणि पोलिनेशन टू फर्टिलायझेशन
मध्ये काही इव्हेंट्स झाल्या, म्हणजे पोलन ट्यूबचं फॉर्मेशन झालं आणि ती पोलन ट्यूब ओव्हलपर्यंत गेली आणि मेल गॅमेट्स त्या ओव्हलच्या एम्ब्रियो सॅकमध्ये रिलीज झाले. ही जी पूर्ण प्रोसेस आहे त्याला म्हणणार तुम्ही पोलन पिस्टल इंटरॅक्शन. ही जी प्रोसेस आहे ही इम्पॉर्टंट रोल फॉर्म करते सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आणि सीड फॉर्मेशनमध्ये. जर पोलिनेशन झालं नाही तर सेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर्म होणार नाही, म्हणजे ॲट्रॅक्शन झालंच नाही पोलनचं आणि पिस्टलचं, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर्म होणार नाही आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर्म झालं नाही तर परत सीडचं फॉर्मेशन होणार नाही, म्हणजेच ऑफस्प्रिंग हे तयार होणार नाही. म्हणून पोलन पिस्टल इंटरॅक्शन हे रिप्रोडक्शनमध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आणि सीड फॉर्मेशनमध्ये इम्पॉर्टंट रोल फॉर्म करतं आहे. आता हे जे पोलन ग्रेन्स आहे हे पोलन ग्रेन्स आपण आर्टिफिशियली त्याला जर्मिनेट करू शकतो एखाद्या लॅबमध्ये, म्हणजे इन व्हिट्रो कंडिशनमध्ये, की जिथे ॲपरेटर्सचा यूज केला जातो त्या ॲपरेटर्समध्ये आपण या पोलन ग्रेन्सला जर्मिनेट करू शकतो. म्हणजे विदाऊट स्टिग्मा आपण पोलन ग्रेन्सला जर्मिनेट करू शकतो. कशाच्या साहाय्याने? तर इथे आपल्याला काही केमिकल्स दिले, ते केमिकलच्या साहाय्याने आपण त्याला जर्मिनेट करू शकतो. सिंथेटिक मीडियम जे दिले त्या सिंथेटिक मीडियममध्ये सुक्रोज आहे आणि बोरिक ॲसिड आहे. सुक्रोज काय करतं आहे की जे पोलन ग्रेन्स आहे याला जर्मिनेट होण्यासाठी इनहिबिट करतं, जर्मिनेट्स होण्यासाठी त्याला इनहिबिट करतं आणि पोलन ट्यूब फॉर्म करतं. त्याचबरोबर ही जी प्रोसेस आहे पोलन ट्यूब फॉर्म होण्याची, जर्मिनेट होण्याची जी प्रोसेस आहे तिला फास्ट करण्याची फॅसिलिटी बोरिक ॲसिड देतं. म्हणून सुक्रोज आणि बोरिक ॲसिड हे सिंथेटिक मीडियम म्हणून पोलन ग्रेन्सला जर्मिनेट करण्यासाठी यूज केले जातात इन व्हिट्रो कंडिशनमध्ये. नेक्स्ट टॉपिक आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आता आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन काय बघूया. ही एक टेक्निक आहे. ही टेक्निक स्पेशली क्रॉप प्लांट्स इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी यूज केली जाते. आता याच्यामध्ये काय होतं आहे पहा, ओनली द डिझायर पोलन ग्रेन्स आर हँड पोलिनेटेड अँड यूज फॉर फर्टिलायझेशन. जे डिझायर पोलन ग्रेन्स आहे यांना हँड पॉलिनेटेड केले जातात, म्हणजे आपण हाताच्या साहाय्याने त्याला पॉलिनेट करतो आणि मग त्याला फर्टिलायझेशनसाठी यूज करतो. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हटलं जातं, हँडच्या मदतीने फॉर्म करणारी जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. ही जी टेक्निक आहे ही कंप्लीट केली जाते काही प्रोसिजरच्या साहाय्याने. ती प्रोसिजर म्हणजे इमॅस्क्युलेशन, बॅगिंग आणि टॅगिंग या 3 प्रोसेसच्या साहाय्याने ती कंप्लीट होते. आता इमॅस्क्युलेशन म्हणजे काय बघा. इमॅस्क्युलेशनचा अर्थ होतो की स्टेमेन जे त्या स्टेमेनला रिमूव्ह करणे फ्लावरमधून. आता फ्लावरमधून स्टेमेनला रिमूव्ह करणे म्हणजे काय की एखादं फ्लावर आहे ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही ऑर्गन प्रेझेंट आहे. बायसेक्शुअल फ्लावर आहे. या बायसेक्शुअल फ्लावरमध्ये त्या फ्लावरचे स्टेमेन रिमूव्ह केले जातात आणि त्याला एक बॅगिंग केलं जातं, म्हणजे रिमूव्ह केलं की जेणेकरून त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन फॉर्म होणार नाही, म्हणून त्या पोलन ग्रेन्सला तिथून रिमूव्ह केले जातात, स्टेमेन्सला काढले जातात. त्या प्रोसेसला म्हटलं जातं इमॅस्क्युलेशन. मग ज्या दिवशी त्या स्टेमेन्सला तिथून रिमूव्ह केले तर दुसरे पोलन ग्रेन्स तिथे येऊ नये, म्हणजे तिथे क्रॉस पॉलिनेशन होऊ नये म्हणून काय केलं जातं की त्याच्यावरती एक पॉलिथिनची जी बॅग असते त्या बॅगला त्याच्यावरती रॅप केलं जातं आणि त्याला बांधलं जातं. त्याला म्हणणार तुम्ही बॅगिंगची प्रोसेस. आणि तिथे टॅग लावला जातो. त्या टॅगवरती कोणत्या दिवशी तुम्ही स्टेमेन्स रिमूव्ह केले ती तारीख, ती डेट तिथे टाकली जाते आणि त्याला लेबल करून ठेवलं जातं. त्याला म्हटलं जातं टॅगिंग. आता जे रिमूव्ह केलेले जे स्टेमेन्स आहे ते
स्टेमन्स रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला आपले जे डिझायर पोलन ग्रेन्स आहे त्या पोलन ग्रेन्सला ते बॅग ओपन करून त्या स्टिग्मावरती डस्टिंग केलं जातं. म्हणजे पोलन ग्रेन्सला तिथे पॉलिनेट केलं जातं फर्टिलायझेशनसाठी आणि परत त्याच्यावरती बॅग ही टाईट केली जाते, कारण की जेणेकरून तिथे परत पॉलिनेशनची प्रोसेस फॉर्म होऊ नये. या टेक्निकला म्हणणार तुम्ही इमॅस्क्युलेशन, बॅगिंग आणि टॅगिंग. या प्रोसेसच्या साहाय्याने इमॅस्क्युलेशनचा अर्थ होतो रिमूव्ह ऑफ स्टेमन. जे एखादं बायसेक्शुअल फ्लावर आहे आणि त्या बायसेक्शुअल फ्लावरमध्ये असणारं जे स्टेमेन्स आहे त्या स्टेमेन्सला त्या फ्लावरमधून रिमूव्ह केलं जातं. त्याला रिमूव्ह केलं म्हणजेच काय केलं की तिथे जे अँथर आहे, तिथे जे पोलन ग्रेन्स आहे ते पोलन ग्रेन्स तिथून काढून टाकले तर सेल्फ पॉलिनेशन तिथे होऊ शकत नाही. म्हणजेच काय झालं की पोलन ग्रेन्स रिमूव्ह केले तर ते पोलन ग्रेन्स तिथे त्या स्टिग्मावरती, त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती डस्टिंग होणार नाही, म्हणून ही प्रोसेस डन केली जाते. या प्रोसेसला इमॅस्क्युलेशन असं म्हटलं जातं. ही प्रोसेस फॉर्म केली तर आणखीन जे बाहेरून दुसरे पोलन ग्रेन्स आहे त्या स्टिग्मावरती येऊ नये म्हणून त्याच्यावरती एक पॉलिथिनचे जे बॅग असते ते कव्हर केले जाते, त्याला बांधली जाते त्या बॅगला, त्याला म्हणणार तुम्ही बॅगिंग. मग ही बॅग का बांधली जाते, कारण काय तर जे बाहेरील दुसरे पोलन ग्रेन्स आहे ते पोलन ग्रेन्स तिथे डस्ट होऊ नये ते म्हणून ती बांधली जाते. इथे आपल्याला आपले जे डिझायर पोलन ग्रेन्स आहे, आपल्याला जे ऐच्छिक पोलन ग्रेन्स आहे आपले किंवा आपल्याला जे आवश्यक असणारे जे आपण जे इम्प्रूव्ह करणार आहे तेच पोलन ग्रेन्स आपण तिथे डस्टिंग करणार आहे, म्हणून त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही पोलन ग्रेन्स तिथे डस्टिंग होऊ नये म्हणून त्याच्यावरती बॅग ही बांधली जाते. मग इमॅस्क्युलेशनची प्रोसेस कोणत्या दिवशी डन केली, कोणत्या तारखेला डन केली, बॅगिंगची प्रोसेस कोणत्या तारखेला, डस्टिंगची प्रोसेस कोणत्या तारखेला डन केली, ही सर्व नोट केली जाते आणि ती नोट त्या बॅगच्या ठिकाणी लावली जाते. म्हणजे इमॅस्क्युलेशनची प्रोसेसची डेट तिथे लिहिली जाते. त्याच्यानंतर डस्टिंगची प्रोसेस, पोलन ग्रेनच्या डस्टिंगची प्रोसेस तिथे डेट लावली जाते. त्या प्रोसेसला म्हटलं जातं इमॅस्क्युलेशन, टॅगिंग आणि बॅगिंग. इमॅस्क्युलेशन म्हणजे रिमूव्ह ऑफ स्टेमन ग्रेन्स, रिमूव्ह ऑफ स्टेमन्स, आणि बॅगिंगचा अर्थ बॅगिंग करणे आणि टॅगिंगचा अर्थ टॅग लावणे. आलं लक्षात? Pollination, which results in the transfer of pollen to the stigma, is of two types: self-pollination and cross-pollination. Continuous self-pollination or inbreeding throughout successive generations, however, is not desirable as it leads to inbreeding depression, a condition characterized by a decrease in genetic vigor and vitality, which results in reduced fitness in offspring. In fact, when genetically similar parents self-pollinate, the offspring are more likely to have genes in a homozygous condition. Moreover, the recessive harmful or undesired alleles, which otherwise would not have expressed themselves in heterozygous parents, get expressed in the homozygous offspring. Such offspring with undesired traits also face the risk of being eliminated during the process of natural selection. These undesirable traits include reduced pollen output, decreased quantity and quality of seed production, to name a few. To counter inbreeding depression, many flowering plants have developed several mechanisms called outbreeding devices that discourage self-pollination and promote cross-pollination. These devices include dichogamy, harcogamy, self-incompatibility, pollen prepotency, and unisexuality. In dichogamy,
which is observed in bisexual flowers, the anther and stigma of the flower mature at different times. Dichogamy is of two types, protandry and protogony. In protandry, which is observed in plants such as maize, pollen is released before the stigma becomes receptive. That is, androecium of the flower matures earlier than the gynoecium. Whereas, in protogony, which is observed in millet or bajra, the gynoecium matures prior to the androecium. That is, the stigma becomes receptive long before the pollen is released. In some plant species, such as hibiscus, the anther and stigma are placed at different heights, which disallows self-pollination by preventing the pollen from falling onto the stigma. This condition is called harcogamy. However, other plant species, such as Passiflora, have developed a genetic mechanism called self-incompatibility or self-sterility. Adept at preventing both orthogamy and geitonogamy, self-incompatibility prevents self-pollen, that is, pollen from the same flower or different flowers born on the same plant, from germinating or developing a pollen tube, a move that prevents fertilization of the egg. Pollen prepotency is another mechanism that prevents self-pollination in certain plants such as Dolichos. This mechanism allows the pollen from another plant of the same species to germinate earlier than the pollen of the same flower. Did you know that the production of unisexual flowers is also a mechanism developed to thwart self-pollination? In the case of monoecious plants, such as coconut, unisexual flowers prevent orthogamy, but not geitonogamy. However, in the case of dioecious plants, such as papaya, unisexual flowers prevent both orthogamy and geitonogamy. Interestingly, post-pollination, the pollen and pistil start interacting with each other by releasing a series of chemicals. This interaction allows the pistil to recognize whether the pollen is the right or wrong type. The right type of pollen implies that the pollen belongs to the same species as that of the stigma. The wrong type, on the other hand, means that the pollen is self-incompatible or belongs to other plant species. The pistil rejects the wrong type of pollen by preventing it from germinating or disallowing the growth of the pollen tube. Conversely, if the pollen is of the right type, the pistil accepts the pollen and initiates post-pollination events. Post-pollination events include the germination of the pollen and the formation of the pollen tube, which emerges through one of the germ pores. When the pollen tube starts growing through the stigma and moving towards the ovary, the generative cell, in the case of a two-celled pollen grain, divides mitotically to form the two male gametes. However, in a three-celled pollen grain, the pollen tube carries two male gametes from the point of germination. The pollen tube then grows through the style and advances towards the ovary, which contains the ovule. The pollen then makes its way through the micropyle
the entry point of the ovule, and pierces the filiform apparatus that guides its journey towards the synagid. All these events, from pollen deposition on the stigma until the pollen tube enters the ovule, are together referred to as pollen-pistil interaction. The study of pollen-pistil interaction has generated a lot of interest among breeders involved in artificial hybridization, a crop improvement program to produce commercially superior crops with desirable traits such as insect resistance. This is because the knowledge gained in this area has the potential to help breeders manipulate this interaction, including those of incompatible pollination, to get a desired hybrid plant. For instance, breeders know that for successful crossing, it is necessary to protect the stigma from unwanted pollen and expose it to the desired pollen. This is achieved through emasculation and bagging, two techniques developed for artificial hybridization. In emasculation, which is carried out in female plant-bearing bisexual flowers, a pair of forceps is used to remove the anther before it dehisces. Emasculation is followed by bagging, a technique where the emasculated flower is wrapped in a bag, usually made of butter paper, to prevent pollination by unwanted pollen. When the stigma of the bagged flower becomes receptive, it is dusted with mature pollen grains collected from the selected male parent. The flower is rebagged and left to produce fruits. In the case of female plant-bearing unisexual flowers, emasculation is not needed. Instead, the female flower is bagged before it blooms. After the flower has bloomed and the stigma has become receptive, the desired pollen is dusted over the stigma before rebagging the flower. In this way, pollen-pistil interaction allows the plant to recognize the pollen and promote its germination for fertilization to take place. Moreover, gaining knowledge in this field enables the growth of a superior variety of crops.